नमस्कार. आपण पाहता उत्तर प्रदेशमधील उन्नाव लोकसभा मतदारसंघ. उन्नाव लोकसभा या मतदारसंघाने जवळपास प्रत्येकच प्रमुख पक्षाला एकदा तरी संधी दिली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने 9 वेळा, भारतीय जनता पक्षाने 5 वेळा, जनता दल, समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीला एकदा यश मिळाले आहे. यावेळी पहिल्यांदाच इथे काँग्रेस रिंगणात नाही तर काँग्रेस सोडून समाजवादी पार्टीत गेलेल्या अनु टंडन यांचा सामना गेल्या 2 वेळचे खासदार भाजपचे साक्षी महाराज यांच्याशी होणार आहे. साक्षी महाराज यांच्या आधी अनु टंडन ह्या 2009 मध्ये उन्नावच्या खासदार होत्या. 1999 पासून येथील जो खासदार आहे उन्नावच्या बाहेरचाच झालेला आहे. ही इथले एक वैशिष्ट्य. बसपाने अशोक पांडे यांना रिंगणात उतरवले आहे. या मतदारसंघात 1996 मध्ये तब्बल 52 उमेदवार होते आणि त्यापैकी तब्बल 51 जणांचे डिपॉझिट जप्त झाले होते. हा विक्रम अजून कायम आहे. या निवडणुकीतील काही प्रमुख मुद्दे पाहता येईल की विकासाच्या बाबतीत इथे दुर्दशा आहे. अजून गावोगावी रस्ते झाले नाहीत. बहुतेक गावामध्ये अजून वीज पोहोचली नाही. स्वच्छ पेयजल, आरोग्य सेवेच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. फ्लोराईडयुक्त पाण्याच्या समस्येवर वारंवार मागणी करूनही कुणी लक्ष द्यायला तयार नाही. चर्मोद्योग, जरीकाम, मच्छरदाणी उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही. कानपूरपासून फक्त 18 किलोमीटर अंतरावर असूनही उन्नावचा विकास झाला नाही. 2019 मध्ये या ठिकाणी काय घडलं होतं ते पहा. 2019 मध्ये साक्षी महाराज भाजप हे विजयी झाले होते 7,03,507 मतांना. तर अरुण शंकर शुक्ला सपा हे पराभूत झाले होते. त्यांना मते मिळाले होते 3,02,551.